राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपलं सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण आहोत शेनीत या ठिकाणी. मित्रांनो, समोर पहा किती सुंदर आणि निसर्गरम्य असं वातावरण दिसतंय. आणि वावरांमध्ये पहा फुल पाणी भरलं एकदम. आणि त्या वावरांमध्ये ज्या हिरवीगार दिसतात ना, त्या भाताची रोपं आहेत. अजून काही इकडं भात लागवड झाली नाही. मांजर पहा मित्रांनो, कशी मस्त बसले, मस्त शेपूट आली ते. मग त्यानं काही तरी जप धरली असेल कदाचित. आणि इकडं समोर जे डोंगर आहेत ना, त्यांच्यावर पहा किती धाड दुखत बसले. ते डोंगरसुद्धा पूर्ण बुजून गेलेत. ते डोंगरसुद्धा दिसते नाही मित्रांनो. आता समोर आपल्याला दिसतोय ते एक कंपाऊंड. आता याला आमच्या गावाकडं कुपाटीसुद्धा म्हणतात. हे पहा, या साईडनं अशी लाकडा उभी करून अशी झाडाच्या फांद्या वगैरे लावून आणि हा कंपाऊंड म्हणजे संरक्षणासाठी हे पहा अशी आडवी लाकडं लावून. तर पहा, आणि याच्यामध्ये आतमध्ये जायसाठी आहे ना एक मेन दरवाजा, मेन गेट राहतो. हा पहा, या साईडनं माणसाला जायसाठी. तर हा जुना शब्द आमची कुपाटी. आणि एकदा का पावसाळ्याला सुरुवात झाली तर ह्या अशा खेकडे आमच्याकडे येतात. ही बेरकडी खेकडे पहा रस्त्यात आहे. हिला हात लावला तर ही पहा कसं नांग्यावं असे ते. चला आता ती पळून जाईल पहा. तर समोर पहा हे बाबा काहीतरी काम चालू आहे. बाबा काय काम चालू आहे? डवणं म्हणजे कसं राहतं ती? हां, हे बांधा ना. मग वासराला वैरण कापा लागत आहे ना. हां 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 हां. मग त्यामुळं म्हणजे मग डवणं पुरं काही बुलतुरा. आमचा पाऊस कसा काय, पावसाची परिस्थिती आहे? पावसाची परिस्थिती सुरुवातीला गण पडला आता हां 4 दिवस. हां. पण आता तर उघडला म्हणजे मग आता पुढची लिंक काय सांगावं. पण मग आता रोपा आल्यात पण मग अजून टाईम आहे ना? नाही ना, टाइम आहे अजून. रोपा आली तर तेवढ्या आपल्या एकादशी पोर. हां हां हां. पण पाणी पळालं आहे. पाणी पण मग आहे अजून, आता पाणी नाही आटणार ना तुमच्या? नाही पाणी तर नाही टाकणार मग नाही. पण पाऊस जरा तिकडे. पावसाशिवाय नाही का तरी काही केलं तरी. हा आणि भात शेती ही पावसाशिवाय नाहीच ना. हा, बाबा मग म्हणता आमचा लेस पाऊस झाला. लय पाऊस झाला. तरी जबरदस्त जोर वाहत असेल ना? मग फुट म्हणजे म्हणजे पाणी कोणत्या तिकडे उडायला रस्ता नव्हता, एवढा पाणी होता. फुटतूट झाली का काही? फुटफुट झाली ना काही काही लोकांची. आणि मग म्हणजे तुमची नाही झाली काही? नाही नाही, आमची नाही झाली काही. रोपा कशी आहेत म्हणता? रोपा आहे त्याची काय त्याची, पण त्या रोपाने काल तांबडी पडून गेली. काय मुळं? काय मग त्या काही दुखटामुळं झाला. हां, मग ते आमच्या इकडे तशीच आहेत म्हणायला. आता औंधला तरी किती दिवस बाकी आहेत म्हणता अजून? अजून तरी निदान 8-10 दिवस. 8-10 दिवस घेतलं. पण आता पहिले असा पाऊस पडायचा का तुमच्या काळात तसा? नाही नाही, पूर्वीचा याच्या दुपटीना पाणी, हिच्या दुपटी ना. याच्या दुपटीना पाणी होता. मग तुम्ही त्या टायमाला समजा आता ह्या टायमाला आता सरकारी बाता करतात, त्या टायमाला तुम्ही कंची बाता करायची? आता त्या आमच्या टायमामध्ये जर म्हणलं तर कोळपी, वरगळी, वरंगळ, राईभोग, तामकुडई, म्हणजे बरीचशी बाता असतील त्या. म्हणजे ह्या पर्राची बाता होती. मग ते आता करतेच नाही ना कोणी? नाही नाही, कोणीच नाही. मग त्या बातात चवाला कशी असायची? नाही नाही, त्या चवाला म्हणजे मग 2-2 ताट्या भात खायची. आता नाही खात माणूस ना? नाही नाही, आता पार एवढाच भात खाला का बस. बरं, आता का बरं नसतील खावच बाता? खताचा अपकार. खतामुळं ना. हा. तर बाबा म्हणतात खतामुळं बाता, म्हणजे आणि ती खरी गोष्ट आहे का नाही? पण मग आता शेवटी खतांशिवाय बाता होतीच नाही ना. होतीच नाही ती. आणि आता त्या टायमाला बिन खताची बाता पण डोक्या वाढली. असा ना. हा, आणि आता नाही डोक्या वाढली होती. नाही. कमरा एवढा नाही होतं. आता गुडघ्या वाढली. बरं, आता रानामध्ये भाज्या बिज्या भरपूर झाल्या असतील ना? मग भरपूर भाजी. तुमच्या रानाला कोणकोणत्या भाज्या ती? आमच्या रानाला कोळूची भाजी, चायची भाजी, इतर कवदरीची, सोंडग, कोणत्याही प्रकारच्या भाज्या आमच्या जंगलात. पण मग तुम्ही जातात का नाही आता? मग जातात ना कधीतरी? जातात कधी मध्ये भाज्या देणं आला का चालू राहणार. आणि त्या भाज्यांशिवाय मजा नाही आहे ना? मजाच नाही. का बरं? आता तुम्हाला वाटतं का त्या भाज्या आता आणि ह्या भाज्यांमध्ये त्या भाज्यांमध्ये काय फरक आहे? अगं ह्या भाज्या म्हणजे खताच्या भाज्या आणि त्या बिगर खताच्या भाज्या. भाज्या आणि चवाला पण भारी आहे का नाही? हा. पण आता ह्या भाज्या पार बुडत चालल्यात. म्हणजे भाज्या आहेत रानामध्ये पण कोणी खात नाही, कोणी जात नाही, नाही का? आणि ज्या टायमाला जास्त पाऊस होता ना, त्या टायमाला हा जो समोर ओढा दिसतोय ना, हा ओढा आहे ना एकदम ओसंडून असा वाहत होता.
आणि ह्या पा समोर काय जुगाड केला आहे, तर असा बांधामध्ये पैप घातला आहे, म्हणजे वरच्या साईडला वावर आहे आणि त्याच्या बांधामध्ये असा पैप घातला आहे, म्हणजे त्या पाईपांना पाणी सरळ वावराला खाली निघून येत आहे. पण आता त्या पाईपातसुद्धा थोडा पाणी आहे, कारण वर वावरामध्ये पाणी कमी आहे का नाही त्याच्यामुळं. आणि जास्त पाणी असलं ना तर पूर्ण हा पैप आहे ना फुल भरून असा वाहतो. या समोर जे वावर दिसतंय ना, ह्या वावराच्याच कडाला इथं एक डोळ आहे. आता तो काही एवढा मोठा डोळ नाही आहे मित्रांनो, पण आता पुरामुळे ना वरून जे पाणी आलं ना सरळ झुऱ्याचा पाणी, तर मग ही माती सगळी खाली वाहून जाते आणि मग असं डोह तयार होतात. आता हा डोह आहे ना भरपूर खोल झाला असेल असा. उन्हाच्या वेळेस ना तो मातीला भरून येतो आहे, पण जास्त पुरामुळं मग त्याचा उत्खनन होत आहे. आणि पहा या वावराच्या उशाला पहा इकडं वरच्या साईडला पूर्ण अशी पुरामुळं दगडा उडी पडल्या. ते पहा या झुऱ्याला भरपूर मोठा असा वावर आहे या. आणि हा आहे ना एक अभयारण्याचा पट्टा आहे, आणि अभयारण्याचा पट्टा असल्यामुळं जबरदस्त असा जंगल आहे, झाडे वेली भरपूर जंगल आहे. त्या समोरच्या टेकडं पहा किती दाट जंगल आहे, पहा एकदम दाट जंगल. आणि त्या जंगलामध्ये ना रानभाज्या पण भरपूर राहतात, आणि रानचं प्राणी पक्षी ते पण भरपूर राहत होती ह्या जंगलांमधून. पक्षी किती सुंदर शिट्या वाजवतात. ऐका मित्रांनो, आता आपण जाणार आहे थेट मामांच्या विहिरीजवळ. ती विहीर आहे ना, आपण असा पाणी पडता पडता उपासली होती, म्हणजे तिच्यामध्ये भरपूर असा गाळ झाला होता, आणि मग तो गाळ पण काढला आणि मासे पण पकडले होते. चला आता ती विहीर किती भरली ते पाहू आपण. तरी पहा हे समोर विहीर दिसते. आता आपण विहिरीच्या एकदम काठाला जाणार आहेत. तरी पहा ही विहीर एकदम काठोकाठ फुल भरली. आता ही काय आटणार नाही, कारण हिला उन्हाळ्यातसुद्धा पाणी राहत आहे. आणि समोर पहा हा ओळ आहे, आणि ह्याच ओळ ही केठी बांधलेली आहे. हा जो ओळ आहे ना मित्रांनो, डोंगरातून उगम पाहून आणि थेट इकडं खाली वाहत येतो आहे. आणि मग त्याच्यामुळे ना आता ही केठी आहे ना एकदम दिपाळीपर्यंत फुल भरेलं राहते. त्याच्यामुळं मग इथल्या शेतकऱ्याला फायदा होतो आहे. तर आता भरपूर पाणी आहे पहा, आणि सध्या काय केटीमध्ये आहे ना आता पाणी धरलं नाही, आता सध्या ती खाली करेल आहे पूर्ण. आणि ह्या समोर ज्या भाताची रोपा दिसतात ना, याच्यावर काहीतरी वातावरणाचा बदल होईल दिसत आहे. त्याच्यामुळे ना याची ज्या पाष्ट आहेत ना काहीशी तांबडी पिवळी अशी पडल्या ती. आणि इकडं डोंगरदरीचा भाग असल्यामुळे ना मित्रांनो मग धुक्याचं वातावरण राहत आहे कधी कधी. त्याच्यामुळं मग पिकांवर ह्या अशी रोगराई जायची शक्यता राहतेच. या रानाला आढळणाऱ्या रानभाज्या धापा, भारंगी, बडधा, दिवा, रानभाजी, चाई, चिचुरडा, याला काही भागामध्ये ना रानवांगी पण म्हणतात ती. ही पहा ही आहे चित्रुकाची भाजी. याचं असं कवळं शेंड खुडून मग याची भाजी करतात ती. हे सुद्धा शरीरासाठी एकदम उपयुक्त आहे. जुनं वाडवडील सांगायचं का ज्या टायमाला आमचे डोके दुखायचे ना त्या टायमाला दवाखाना नसायचं, मग या चित्रुक ही जी वनस्पती ना हिची मुळी उगाळून डोक्याला लावली तर डोका राहायचा. अशा भरपूर रानभाज्या आहेत या रानाला. पण काही ज्या रानभाज्या आहेत ना त्या डोंगरदरीमध्येच राहतात ती. त्याच्यामुळं मग त्या इथं सध्या उपलब्ध नाही आहेत, त्या आपल्याला डोंगरदरीमध्येच जाऊन दाखवायला लागतील. आणि समोर पहा मित्रांनो किती सुंदर असा धबधबा आहे. ज्या टायमाला जास्त पाऊस असेल ना त्या टायमाला जे हे धबधबे आहेत ना ते आणखीनच रुद्ररूप धारण करतात ती. तर आता आपल्याला समोर एक गायका दिसलं, ते बा आता पोराला घेऊन बसलं ती घोंगडीमध्ये मस्तपैकी. हो राम राम. राम राम. काय जनावर चालतात काय? जनावर चालता उसवरला एवढं मला पहिल्यांकडं अवतारला होता. हा उतरला होता ना. मग ह्या पोरला शाळेत नाही जात का? परत शाळेमध्ये जातोय, पण मग आज तू जाऊ नाही राहिला, मग तुला घरी बो असं. आणि जनावरं किती आहे ती? जनावर आहे ते 4-5 4-5 आहेत का? हा. काय काय आहे? 2 म्हशी, 2 बैला, 1 शेळी. हां एवढी जनावर आहेत का? मग रानाला नाही नेते ना वर? रानाला काय, रानामध्ये काय नाही, वाटेवर हे असं तर वर काय जायचं गुरावलं काय सुद्धा. पण मग आता सराय नाही झालं ना अजून एवढा. तर नाही झाला अजून असं. जनावरली घरी वैरण बिरण आहे का नाही? आहे काय तोटा आले काय. पण मग आता कसं निघायला लागतात ना जनावर. हा. मग बाकी काय कामं झाल्या ती? बाकी काय नाही, आता शेतीचं काम पाहायचं, दुसरं काय नाही, कोणाकडे जायचं. हां जनावर वासरा पाहिजे आपली. आणि आता ही घोंगडी मग छत्री घ्यायची ना हो. अहो छत्रीला काय करता, गोंगडी तुमच्या
ह्या सत्री वारानं फार मोडून तोडून टाकत तर हे गोंगडी तिला उभयले राहते ना. हा उबले रे ते असं. आपली जुनी माणसा आपली जुनी आजोपण आहेत ना ते अशा घोंगड्याच वापरायचं नाही का. हा गोंगड्याच वापरायचं गोंगड्याचं. पोर म्हणजे पोर ही होत नाही ना. नाही पर हिवाल कसं काय एवढे त्या गोंगडीला हा बरोबर आहे, असं. बरोबर आहे, बरोबर आहे. घराचं काम झालं ना, हा करायचं काम झालं राहिलं थोडासा पण आता लपायापुरता झालं ना. पुढं झालं पण बरोबर. आणि मग तुमच्या म्हशी होत्या ना हो. हा मग शाळेत पण मग रानामध्ये चरायला गेलं ना मंडळी गेले हा मग मशीन का सेपरेट माणूस लागला का. सेपरेट माणूस मग आता आऊ सोडल्याच्या नंतर या बैला चारायला हा आवताची बैला चारायला सेपरेट. बैला हा असं. आता आहे ना वर आपण वस्तिका चालू आहे, पण वस्तिका जाता जाता मी आपल्याला एक नक्कीच दाखवील का जुनं जे वस्त्यांक रस्तं जायचं त्या रस्त्यांची रचना कशी असायची, जुनी लोक किती हुशार होती. तर हा पहा हा वस्तिका जाणारा रस्ता. आता दोन्ही साईडना इकल्या साईडनं झाडं आहे ती, इकल्या साईडनं पण इकल्या शेतकऱ्यांनी असं कुंपान करून झाडं लावून घेतली ती, आणि इकल्या शेतकऱ्यांनी पण अशी या साईडनं दगडा लावल्यात आणि इकल्या शेतकऱ्यांनी पण या साईडला अशी दगडा लावल्यात. आणि मधून मात्र ना जनावरांना माणसांनी जायसाठी भरपूर असा मोठा रस्ता ठेवला आहे हा पहा. म्हणजे दोन्ही शेतकऱ्याच्या सल्ल्यानं हा रस्ता ठेवला जातो आहे पहा. आणि मग ह्या इकडून असे म्हणजे माणसांनी जनावरांनी जायसाठी ही रस्ता राहतो आहे. म्हणजे जर अचानक जनावरं आली तर मग इकडल्या शेतकऱ्याला जास्त अवजाळ बसत नाही, कारण इकडं पण कुंपण केलेलं राहत आहे आणि इकडं पण कुंपण केलेलं राहत आहे. त्याच्यामुळं मग इकडं पण जनावर उडत नाही आणि इकडं पण जनावर उडत नाही हे पहा. आणि वरच्या साईडनं पहा किती मस्त असा मांडव झाला आहे ह्या कुंपणाला वरून पहा. हे पहा भरपूर मोठी अशी पावटी ही पहा. आणि असं जुनं वस्त्यांक जाणारं रस्तं असायचं. खरंच जुन्या कुपाट्या त्या आजही आठवत्यात. तर आता तिथं काहीच तरी भाजी आणली आणि ती निवडायचं काम चालू आहे. तर आता आपण सुरुवातीला मामीली जर मामी कायची भाजी आणली, चौधरीच्या सोनग्याची का. आणि ह्या अशी राहते का. आणि मामा तुम्ही आणले का भाजी रानात. काल गेलतो ना रानामध्ये. रानात गेलं का तुम्ही. आणि मग तिला सोन का नाही तिचा मग सोन का हे सोल टाकलंय गव्हाणीचं. याची भाजी आजी याची भाजी भारी होत असेल ना. तुम्ही खायची का पहिली. तर पहा ह्या आजी जुन्या आहेत त्या पण त्या टायमाला त्यांच्या काळातसुद्धा भरपूर भाज्या राहायच्या. तुमच्या टायमाला तर काय भाजीपाले दिवस काढला असेल तुम्ही. ह्याच्या भाजी भरपूर. तर आता भाज्या एवढ्या नसतील राहिल्या ना राहणारी आहेत ना, पण आणणार ना फक्त नाही का. तर आता इकडं मामा नाही जाते बरोबर, रखड कोणी घेत नाही. तर आता पहा मामान त्या मामीन त्या इथं आता भाजी तयार करतात. ही चौधरीच्या सोंडगीची भाजी आहे, ही लई कड्या कपाने राहते. आणि मित्रांनो हा एक सुंदर आणि अतिशय निसर्गरम्य अशा वातावरणामधला एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवायचा प्रयत्न केला. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण जर चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करी चला, लाईक करा, एक हाईप पण करा. पुन्हा एकदा जय हिंद, जय महाराष्ट्र.